नमस्कार. सर्वांसाठी एक नवीन अपडेट आहे. आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर 2 मिनिटाच्या आतमध्ये आधार कार्ड डाउनलोड करू शकता. ते पण बिना OTP शिवाय. कुठेही न जाता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या घरातील सदस्यांचे कोणाचेही आधार कार्ड 2 मिनिटाच्या आतमध्ये डाउनलोड करू शकता. आता एक नवीन ॲप आलेले आहे. त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमचे आधार कार्ड पाहू शकता. तर आता ते कोणते ॲप आहे तसेच याविषयीची सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवर जाऊन एक ॲप सर्च करायचे आहे. ते म्हणजे आधार असे नाव टाकून ते तुम्ही सर्च करून घ्यायचे आहे. आधार या नावाचे ॲप्लिकेशन हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर ते ॲप तुम्हाला ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अलाव या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, तो म्हणजे स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला खाली अजून एक ऑप्शन दिसेल, तो म्हणजे आय एम रेडी विथ आधार. या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल. तुम्हाला ज्या कोणत्या व्यक्तीचे आधार कार्ड काढायचे आहे त्या व्यक्तीचा आधार क्रमांक तुम्हाला तिथे टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू म्हणून ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला खाली एक चेकबॉक्स दिसेल. त्या चेकबॉक्समध्ये क्लिक करून प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला सिम विचारले जाईल. तुमचे जे कोणते सिम कार्ड चालू असेल त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. जसे की 1 किंवा 2 या दोन्हीपैकी एक सिमवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर सेंड SMS हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक सेंड म्हणून ऑप्शन येईल. त्या सेंड ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे व SMS व्हेरिफिकेशन पूर्ण होईल व त्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशन तुम्हाला कंप्लीट झालेले दिसेल. यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल, तो म्हणजे कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला इनिशियल फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि ज्या कुणाचा आधार कार्ड काढायचा आहे त्या व्यक्तीचा फेस तुम्ही स्कॅन करायचा आहे. फेस स्कॅन केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला जो कोड टाकायचा आहे तो तिथे तुम्हाला कोड विचारला जाईल. तुम्ही कोणताही कोड टाकू शकता. यानंतर तुम्हाला स्किप या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तसेच तुम्हाला तुमचा आधार कार्ड दिसेल व त्यावर तुमची सर्व प्रकारची माहिती दिसेल. म्हणजेच नाव, जन्मतारीख, ॲड्रेस या सर्व गोष्टींची माहिती तिथे तुम्हाला बघता येईल. यानंतर तुम्हाला शेअर ID म्हणून एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून डाउनलोड आधार या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तसेच इतर कोणत्याही व्यक्तीचे तुम्ही आधार कार्ड पाहू शकता. तर अशा प्रकारे घर बसल्या 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही कोणाचेही घरातील सदस्य व्यक्तींचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.